ला 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 ला. नमस्कार मित्रांनो, मी ओमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओ मध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, मागचा व्हिडिओ मी गोऱ्याचा टाकला होता, म्हणजे खोंड आणलेला आहे त्याचा टाकला होता. हा व्हिडिओ आपला शेळी पालनाबद्दल आहे की आता सध्याच्या काळामध्ये मला या 2-3 दिवसामध्ये कमीत कमी 10 ते 12 फोन येऊन गेले, त्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवणार आहे. काय तर बघा, जर तुमच्या घरी अरे यार हे वारा सुरू होता ऐन टाइमवर, 1 मिनिट. जर तुमच्या घरी मित्रांनो शेळी व्यायला आली असेल, 1 मिनिट दाखवतो तुम्हाला काय राहणार. ला 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 ला. बघा मित्रांनो, जर तुमच्या घरी शेळी व्यायला आली असेल तर काय काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि काय होऊ शकते ते तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की सध्याच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांच्या शेळ्या गाभण आहेत आणि ते येत्या 10-15 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये वेणार आहेत आणि काहींच्या आता एवढ्या 2-4 दिवसामध्ये वेलेल्या पण आहेत. तर त्यांनी 100% खाली कमेंट करायचे आहे की मी खरं बोलतोय का खोटं बोलतोय. तर मित्रांनो, काय होतंय, शेळी गावरान असो, उस्मानाबादी असो, काठेवाडी असो, बिटल असो, शिरोई असो, सोजत, जमनापारी, कोणतीही शेळी असो, सध्याचं वातावरण असं तयार झालेलं आहे की शेळ्यांना ताजी वेल्यानंतर त्यांच्या काशीला सूज येत आहे आणि बऱ्याच ठिकाणी होत आहे. मित्रांनो, जवळपास 10 शेळ्यांमधून 5 शेळ्यांना तरी हा रोग होत आहे. आता याच्या मागं कारण काय असू शकतं, तर याच्या मागं कारण आहे मित्रांनो वातावरणाचा अचानक होणारा बदल. बऱ्याच ठिकाणी कडक उन्हाळ्यामध्ये आता हे थंडीचं वातावरण तयार होत आहे आणि शेळ्या पण येत आहे. आणि दुसरं एक गोष्ट म्हणजे काय, तर लोकांच्या शेळ्यांना दूध भरपूर आहे आणि ताज्या शेळीला जेव्हा काशीमध्ये दूध भरपूर उतरतं तर 7-8-10 दिवस तिच्या काशीमध्ये चीक असतो. चीक म्हणजे कच्चं दूध. ते कच्चं दूध उन्हाने तापून खराब होतं किंवा मग त्या खराब गरम झालेल्या दुधामुळे काशीला सूज येत असते. हा आजार जवळपास सगळ्याच बकऱ्यांना होत आहे मित्रांनो. तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अशी नवीन माहिती मिळत राहणार आहे. त्याच्यानंतर हवा चालू आहे तर माफ करायचं आहे. चला, एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची, शेळी वेल्या तुम्हाला एक लक्षात येत असेल, शेळी व्यायच्या 1-2 दिवस अगोदरही शेळीची काच जर लाल भडक होत असेल, गरम होत असेल किंवा मग कडक होत असेल तर त्या गोष्टीकडे लक्ष असू द्या. काय करायचं, शेळीला थंड्या पाण्यानं किंवा एकदम बर्फानं तिच्या काशीला शेक द्यायचा आहे. असं काशीवर ठेवायची पट्टी बर्फाची आणि गिरवायची त्याच्यावर. यानं काय होईल, तिच्या काशीला शेक बसेल. आता गरम पाण्यानं तर शेक देऊ शकत नाही. तुम्ही बघितलं असेल, जर सूज आली तर आपण तिथं गरम हळदीचा चटका देतो. तर आता काशीचं थोडंसं सेन्सिटिव्ह जागा असते, तर तिथं गरम पाण्यानं न शेक देता एकदम थंड पाण्यानं शेक द्यायचा आहे, जेणेकरून सूज बसरेल. एक तर एकदम थंड वापरायचं, नाही तर एकदम गरम वापरायचं. ही 2 वस्तू आपण करू शकतो. तर काशीला काय करायचं, तर थंड वापरायचं. बर्फाच्या गोळ्यानं तिची कास पूर्ण शेकून काढायची, जेणेकरून सूज उतरेल. आता ही झाली सर्वप्रथम ट्रीटमेंट. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, हळद वगैरे हे काही लावत बसायचं नाही. मेडिकलमध्ये मायडेन नावाच्या गोळ्या भेटतात. नीट लक्ष द्या मित्रांनो, याच्यामध्ये काय मी एडिटिंग वगैरे काही करणार नाही व्हिडिओमध्ये, कारण व्हिडिओ रिअल वाटला पाहिजे. त्यासाठी मित्रांनो, मायडेन नाव ध्यानात ठेवा. माय ज्याला आपण आई म्हणतो तशीच माय आणि डेन, मायडेन नावाच्या 100 आयुर्वेदिक गोळ्या भेटत असतात. त्याच्यातल्या सकाळ संध्याकाळ 5-5 गोळ्या शेळीला खाऊ घालायच्या. मग काय होणार, तर शेळीची जी सूज आहे ती पूर्णपणे पहिल्याच दिवशी उतरणार आणि हा रोग फक्त पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीच तुमच्या लक्षात येणार. नंतर म्हणजे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी कास थोडी सुजलेली असेल तर काय होतं, शेळी काशीला हात लावू देत नाही आणि ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. जर शेळी करडाला दूध पिऊ देत नसेल, काशीला हात लावू देत नसेल किंवा दूध खराबही झालेलं असेल तर काय करायचं आहे, तिला ही ट्रीटमेंट करायची आहे. काय, तर मायडेन नावाच्या गोळ्या तुम्ही शेळी जर वेणार असेल तर घरामध्ये आणून ठेवायच्या. सगळ्यांनी लक्ष द्या, तुम्हाला हा प्रॉब्लेम 100% येणार आहे, तर या गोष्टीकडे लक्ष असू द्या. माझं काम आहे तुम्हाला योग्य गोष्ट सांगायची, तर मी ते करत आहे. बाकी तुमची इच्छा राहिली मित्रांनो. लवकरच सगळ्यांना सांगू इच्छितो की आपले 12,000 सबस्क्रायबर होणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं. आणखी एक गोष्ट,
शेळीला जर दूध खराब येत असेल तर एलिंट्रा नाव ध्यानात ठेवा, एलिंट्रा नावाचे ट्यूब तिच्या कासेमध्ये सोडायचे आहे आणि इंटासेप्टॅझो त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. इंटासेप्टॅझोचे 3 दिवस ट्रीटमेंट करायची आहे. ही शेळी क्लिअर होती, पण कधी ज्या दिवशी शेळी वेते त्याच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी ही ट्रीटमेंट झाली पाहिजे. जर 2-3 दिवस लेट झाला तर ट्रीटमेंटला टाइम लागू शकतो किंवा मग शेळी एका झोप्यासाठी आपली कामातून सुद्धा जाऊ शकते. तर या गोष्टीकडे नेहमी लक्ष असू द्या. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. जर तुमच्या शेळ्या वेणार असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा होता. सध्याच्या काळामध्ये तुम्हाला माहिती भेटणं गरजेचं आहे आणि तुमच्या आजूबाजूला जर एखाद्याची शेळी वेणार असेल किंवा खांड असेल, कोणाचं खांड म्हणजे कळप असेल, फार्म असेल एखाद्याचा, त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बाकी बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लव यू ऑल. जय हिंद, जय भारत. क्या ही करू, चुम्मेश्वरी लोग हो आप. बाकी शेळ्या बघू शकता तुम्ही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.